पुढे बघत आगामी निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आतापासूनच तयारी करताना दिसतात। लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आले। राज ठाकरेंची मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे। पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्ष ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामुळे निवडणुकीतील कमबॅकसाठी सज्ज असलेले राज ठाकरे आता पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बोलूयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आता आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता, काय सुरू आहे मनसेच्या गोटात? नक्कीच आपण बघतोय अतिशय महत्त्वाची पदाधिकाऱ्यांची, राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आता सुरू झालेली आहे। वांद्रे येथील रंगशारदा येथे काही वेळापूर्वीच राज ठाकरे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आगामी निवडणुकांची मोठ बांधणी असेल, आगामी निवडणुकांना सामोरे जाताना मनसेची नेमकी राजकीय स्ट्रॅटेजी काय असेल या अशा अनेक विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे। आज मनसेची पक्षांतर्गत निवडणूक सुद्धा होणार आहे। अध्यक्ष निवड ही आज केली जाणार आहे। त्या उद्देशानेही आजची ही बैठक महत्त्वाची आहे। त्याचबरोबर पक्षाचे सर्व पदाधिकारी राज्यभरातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यापूर्वी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, त्याच पद्धतीने शिक्षक निवडणुकांमध्ये सुद्धा उमेदवार मागे घेतलेला होता। या सर्वाचा राजकीय अर्थ काय घ्यायचा आणि याचा पुढे जाऊन कसा फायदा होणार याविषयी संवाद साधण्याचं काम राज ठाकरे करणार आहेत। कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम करणार आहेत। ज्या पद्धतीने महायुतीचा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे किंवा महायुतीसोबत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यानुसारच आपण जर बघितलं तर आगामी निवडणुकांमध्ये मनसे फॅक्टर जर स्ट्रॉंग करायचा असेल तर ग्राउंडवरती काम करणं गरजेचं आहे आणि या ग्राउंडवरच्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद ते आज साधतायत आणि त्यानंतर पक्षांतर्गत निवडणुकीचा सुद्धा जाहीर कार्यक्रम होणार आहे। धन्यवाद सुष्मिता, या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात आज अंतर्गत या